नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका. बऱ्याच दिवसांपूर्वी ज्या वेळेस आदित्य साहेब ठाकरे युवा नेते शिवसेनेचे आदित्य साहेब ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड होणार आहे अशा प्रकारची एक कुजबूज चालू झाली होती. अनेक वरिष्ठ पत्रकारांमध्ये वेगवेगळी मतमतांतरं होती. मी अनेक पत्रकारांना ऐकलं, अगदी राहुल कुलकर्णींना, प्रशांत कदम यांना, निखिल वागळे यांना, त्यानंतर प्रसन्न जोशी यांचं एक विशेष मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचं यांचं विश्लेषण. त्या विश्लेषणाचा मी कुठलाही भाग इथे दाखवत नाहीये. जर तुम्हाला ते विश्लेषण पाहायचं असेल तर आपण प्रसन्न जोशींच्या फेसबुक हँडलवर जाऊन ते पाहू शकता. त्यांनी असं सांगितलंय की जर आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होत असतील तर कदाचित शिवसेना पुन्हा भाजपाच्या युतीकडे जाऊ शकते. म्हणजे शिवसेना भाजपाची जी युती आहे, जो पहिला पार्ट आपण पाहिला 30 वर्षांचा, तो उद्धव साहेबांच्या काळातला, बाळासाहेबांच्या काळातला, आणि दुसरा जो भाग असणार आहे युतीचा, हा दुसरा पार्ट, दुसरं व्हर्जन हे आदित्य ठाकरेंचं असणार आहे. आणि अनेकांची याच्यामध्ये मतमतांतर मी पाहिली, अनेक शिवसैनिकांच्या कमेंट्स पाहिल्या, अनेक भाजपाईंच्या कमेंट्स पाहिल्या, अनेक सर्वसामान्य त्रयस्थ प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहिल्या. मला ह्याच्यातून कुठलं कन्क्लुजन निघालं नाही. शिवसैनिकांच्या कमेंट्स अतिशय तीव्र होत्या, भाजपाईंच्या कमेंट्स त्यातल्या त्यात सौम्य होत्या आणि ते ह्याचं स्वागत करत होते. त्रयस्थ प्रेक्षक आहेत प्रसन्न जोशींचे, कारण प्रसन्न जोशी हे पत्रकार आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांचे जे सदस्य आहेत ते त्रयस्थ सुद्धा आहेत. त्यामध्ये त्रयस्थांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की महाराष्ट्राच्या हितासाठी या गोष्टी झाल्या त्याचं आम्ही स्वागत करू. पण शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र होत्या आणि त्या तीव्र प्रतिक्रियांमध्ये माझा सुद्धा समावेश आहे. असो, याच्यावरचा आता त्याच्यात त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. अगदी मोहित कंबोजच्या भेटीपासूनची अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. असो, मी त्याच्यावर जात नाही. पण सध्याच्या घडीला भाजपामध्ये आणि ह्या शिंदे गटामध्ये काही चांगलं चाललेलं नाही. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं बिल सपाटून आपटलं, डिलिमिटेशनचं बिल सपाटून आपटलं, कारण ह्याच्यामध्ये घटना दुरुस्ती होती आणि घटना दुरुस्तीसाठी असलेल्या प्रत्येक बिलाला 2/3 आवश्यकता असते, जे ह्यांच्याकडे नाही. त्याच्यावर अनेक रडारड्या आपण पाहिल्या. काल मोदींची प्रेस कॉन्फरन्स संबंध काँग्रेसवरची आणि काय तर देशाला उद्देशून. त्यामुळे ह्या रडारड्यांमध्ये भाजपा महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाला प्रचंड ठोकतोय. प्रचंड ठोकतोय हा शब्द मी अतिशय जबाबदारीने वापरतो, कारण तसली उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ह्या शिंदे गटातल्या आणि भाजपाच्या ह्या कुरबुरी आता कुरबुरी राहिल्या नाहीत, ह्या आता मारामाऱ्यांपर्यंत आलेल्या आहेत. लक्षात घ्या, येत्या भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका ज्या 2-2.5-3 वर्षांमध्ये आहेत, या लोकसभा निवडणुकींपर्यंत भाजपा आणि शिंदे गट यांच्यामध्ये कसलं वातावरण तयार होणार आहे याची मी तुम्हाला काही झलक दाखवतो. सगळ्यात पहिला प्रसंग जो आताचा काल परवाचा, शिंदे गटाच्या एका वरिष्ठ मंत्र्याला, प्रताप सरनाईकांना, मी माझा ड्रायव्हर ठेवेल, यांना माझ्याकडे माझ्या इथे येऊन बोलतील, इथे अशी हातवारे करून ती देहबोली सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, इथे येऊन बोलतील, माझ्यापासून 500 फूट अंतर ठेवून बोलतील, अशी भाषा करणारे नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, या नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता बघा, बाजूबाजूचे मतदारसंघ भाईंदरचा असेल काय किंवा हे ओळा माझीवाड्याचे आमदार असतील काय, अगदी बाजूबाजूला चिटकून मतदारसंघ, एका लोकसभेच्या अंतर्गत असलेले हे मतदारसंघ. या मतदारसंघांमध्ये विचार करा, या मतदारसंघांमध्ये ही अशी अवस्था असेल, संबंध महाराष्ट्रभर काय चित्र असेल. एकदा प्रताप सरनाईकांना हे नरेंद्र मेहता काय म्हटलं एकदा तुम्हीच ऐका. प्रताप सरनाईक आज मेरे ड्राइवर होते. अभी कुछ दिनों पहले ही महाराष्ट्र के जो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी, उन्होंने ये कहा है कि जिस तरीके से उन्होंने मेट्रो में कहा था कि 30% जो जमीन है वो नरेंद्र मेहता जी की है, तो उन्होंने इस पे कहा है कि अगर वो अपनी जमीन में से थोड़ा सा काशीगांव मेट्रो स्टेशन के पास जो जगह है वो दान दे सके, उन्होंने इस तरीके से कहा है कि वो चलेगा. सुनिए, देखिए, मैं आपके माध्यम से शहर को कहना चाहता हूँ
प्रताप सरनाईक साहब की किसी भी बातों को सीरियस ना ले। वाकई में अगर मेरे पास 30% होता मेरे पास, तो प्रताप सरनाईक को 500 फुट दूर रह के मुझसे बात करना, मेरे इधर भी नहीं आते, इधर तो लंबा रहा। अगर 30% होता तो वो मेरे ड्रायव्हर होते आज। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे, 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। त्यांचा मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो। त्यांनी जे म्हटलं चुकीचं काही म्हटलं नाही, सर पूर्वेचं अभिनंदनच करतो। परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का, ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं माझावर की त्याच्यावर। म्हणून देर आहे दुरुस्त आहे, वडिलांना सांगा जे बोलेल जबाबदारीने बोल। शिंदे गटाची अवस्था अतिशय बिकट आहे। विचार करा, ह्या मंत्र्याला एवढं बोलून सुद्धा हा मंत्री काहीच करू शकत नाही, म्हणजे ड्रायव्हर ठेवायची भाषा करेपर्यंत सुद्धा, कारण शेवटी वरतून तंबी आहे, प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत। मला खरं तर नवल ह्या गोष्टीचं वाटतं, एका मराठी माणसाला, चला ते मंत्री शिंदे गटाचं वगैरे सगळं बाजूला ठेवू, एका मराठी माणसाला हा भाजपाचा परप्रांतीय आमदार ही अशा प्रकारची ड्रायव्हर ठेवण्याची भाषा करतो, ही म्हणजे मी एक सगळं बाजूला ठेवलं, शिवसेनेचं आणि शिंदे गटाचं वैर, शिंदे टोळीचं ते वैर सगळं बाजूला ठेवलं, पण एका मराठी माणसाला जर हा भाजपाचा आमदार जर ही अशा प्रकारची भाषा करत असेल, हे कितपत योग्य आहे? हा माझा सगळ्यात पहिला सवाल आहे। कदाचित तुमचं याविषयीचं मत वेगळं असू शकतं, मी त्याचाही आदर करेन, पण मी मराठी माणूस म्हणून याच्याकडे पाहतो, अशा प्रकारे ड्रायव्हर ठेवण्याची भाषा करावी। मी तुम्हाला दुसरा प्रसंग दाखवतो, म्हणजे हे सारे प्रसंग खूप काही सांगून जातात। अगदी काल परवाचाच, म्हणजे आता प्रताप सरनाईकांचं उदाहरण देण्याऐवजी आपण सरळ एकनाथ शिंदेचं उदाहरण देऊन टाकू। गणेश नाईकांनी यांचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करण्याची भाषा केली होती। काय? बेपत्ता करीन घोडे, मला फक्त भाजपाने परवानगी द्यावी, एकनाथ शिंदेचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता। जरा पहा एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार। पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना। तुझ्या अगोदर गणेश नाईक 3 वेळा या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तुझ्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ कल्याण ग्रामीण, त्याच्यातली 14 गावं घेताना ती जी गावं घ्यावी हा प्रश्न मीच मांडला होता, परंतु कंडिशनल होता। मंत्रालयात बैठक बोलवली, आम्हाला विचारलं पण नाही की बा तुमची अशी गावं आम्ही समाविष्ट करतो आणि याच्या विकासासाठी अशा अशा गोष्टी करतो। म्हणजे गणेश नाईकला हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना, तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल, फरार नाही, बेपत्ता करून बेपत्ता। बर, आता गणेश नाईक म्हटलं तर हे काही राजकारणात काल परवा आलेलं व्यक्तिमत्व नाही, प्रताप सरनाईकांसारखं किंवा ह्या नरेंद्र मेहतांसारखं। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेच्याही फार आधीचा काळ पाहिलेला आहे। ते स्वतः मगाच्या व्हिडिओत म्हणाले, मी 3 टर्म या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो एकनाथ शिंदेच्या अगोदर। यातून तुम्ही समजून जायचं, शिवसेनेच्या जडणघडणीत गणेश नाईकांचं योगदान हे फार मोठं आहे। आणि खरं तर एक प्रसंग तुम्हाला आवर्जून इथे सांगावा लागेल, काहीही मतमतांतर असू शकतात, शिवसेनेतून ते बाहेर पडले, पण आजवर कधीही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांबद्दल, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांबद्दल किंवा आदित्य ठाकरे साहेबांबद्दल एकही त्यांनी वाकड्यात आजवर कधीही शब्द काढलेला नाही। त्याबद्दल त्यांना एक जय महाराष्ट्र नक्कीच करावा लागेल। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मला भारतीय जनता पक्षाने जर परवानगी दिली ना, टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करून टाकेन एकनाथ शिंदेच्या पक्षाचे। इतका स्पष्ट निर्देश काय बोलले, याच्यावर काय काय प्रतिक्रिया काय आल्या सांगा ना तुम्ही मला। आणि हे सगळं काही आलबेल चालल्याची उदाहरणं आहेत ही। तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगू, अगदी काल परवाचाच मुंबई महानगरपालिकेमध्ये अक्षय कुमार काहीतरी क्लीन ड्राईव्ह वगैरे घेतोय। आता हे सगळं अक्षय कुमारला घ्यावं लागतंय, महापालिका काय करते मला माहित नाही, पण तिथे मुंबई महापालिकेचे आयुक्त बसलेत, मला वाटतं गगराणी बसलेत, बाजूला मी तुम्हाला तो फोटो इथे बाजूला दाखवेल, गगराणी बसलेत, त्या बाजूला मला वाटतं अमित साटम, बघा बरं का, भारतीय जनता पक्षाचा आमदार बसलाय। अगदी चौथ्या क्रमांकावर हे संजय घाडी, एकनाथ शिंदेचे उपमहापौर 1.25 वर्षांचे। आता हे 1.25 वर्षांचे आहे, स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी 1.25 वर्षांचे म्हणतोय। संजय घाडी नावाचे उपमहापौर, तिथे आता रितू तावडे नव्हत्या। आता प्रोटोकॉल प्रमाणे
रितू तावडे नसतील म्हणजे प्रथम नागरिक आणि उपमहापौर हे द्वितीय नागरिक, रितू तावडे नाहीत तर तिथे बसतायत कोण माहितीये? साटम. आता साटम हा भारतीय जनता पक्षाचा फक्त एक मामूली आमदार, ह्या आमदाराने उपमहापौराला बाजूला बसवावं. महापालिकेच्या कार्यामध्ये बरं ठीक आहे, आमदार हे पद मोठं आहे, पण ते तुमच्या सभागृहांमध्ये असेल. इथे महापालिकेमध्ये महापालिकांच्या कार्यक्रमामध्ये उपमहापौराचं महत्व किती? पण हा भारतीय जनता पक्ष आहे, याला तुम्हा सर्वांची ती पातळी चांगलीच माहिती आहे. मी पातळी हा शब्द वापरतोय, तुम्हाला माहिती आहे मला कुठला शब्द वापरायचा आहे, लिहा कमेंटमध्ये मला कुठला शब्द वापरायचा आहे. या भारतीय जनता पक्षाला तुम्हा सर्वांची पातळी चांगलीच माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला चौथ्या स्थानावर बसवलं गेलं. एक चकार शब्द नाही. अमय घोलेने एक पत्र पाठवलं, ते पत्र कुणी कुठल्या केराच्या टोपलीमध्ये टाकलं असेल मला माहित नाही, अमय घोलेच्या पत्राला. असो, हे असले प्रसंग. बरं, आणखी एक प्रसंग तुम्ही पाहिला असाल, साताऱ्यामध्ये यांच्या मंत्र्याला अगदी रक्त येईपर्यंत मारहाण व्हावी. साताऱ्यामध्ये पालकमंत्री, यांचा कॅबिनेट मंत्री जर मार खात असेल तर ह्या शिंदे गटाची ही काय अवस्था झाली, जरा पहा त्यांच्याच तोंडून ऐका. सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे, म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो चौथ्या मजल्यावर, सभापती महोदय 10 फुटाचं अंतर होतं, जे मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय, ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी, अंग. सभापती महोदय, माझा अजून ठणकते, 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं, ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, अहो आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले, एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला, मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं सभापती महोदय. हे प्रसंग एवढ्यावरच थांबत नाहीत बरं का. म्हणजे मंत्री, म्हणजे आता जवळपास मी 3 मंत्र्यांची उदाहरणं घेतली, एक उपमुख्यमंत्री, एक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, बरं शंभूराज देसाई सुद्धा कॅबिनेट मंत्री आहेत. काय म्हणावं, यांच्या मंत्र्यांचीच नाही, यांच्या नगरसेवकांची सुद्धा हीच अवस्था आहे. तुम्हाला पाहायचंय, यांचा अकोल्याचा एक नगरसेवक, या शिंदे गटाचा अकोल्याचा एक नगरसेवक कसा बाहेर काढून हाकलून दिला. बरं, त्याला 4 लोकांसमोर शिव्या सुद्धा घातल्या गेल्या. भाजपाच्या त्या नगराध्यक्षाकडनं कशा शिव्या घातल्या गेल्या, महिलांसमोर शिव्या घातल्या गेल्या. आणि वाईट एका गोष्टीचं वाटलं, मागे छत्रपती शिवरायांची पुतळा होता, मला वाटतं ती तसबीर होती, तुम्ही पहा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत होतो. छत्रपती शिवरायांच्या तसबिरीच्या समोर उभा राहून हा भाजपाचा नगराध्यक्ष शिव्या घालतोय. याने सुद्धा यांची पातळी काय ठेवली शिंदे गटाची, जरा पहा. काय समजावं लागते, उचलून घ्या बाहेरला. तो काही दुर्गम काय का? हाँ करूंगा. अरे बाहर कहाँ आना पड़ता बोल, अभी आता नहीं आएगा तुमसे 2 बाप, कल कहाँ आना पड़ता बोल. अरे मैं क्या बोल रहा, तुम क्या बोल रहे, तुमको लड़ना उलझना है क्या? उलझना है क्या जबरदस्ती? होशियारी कर रहा है क्या? अरे तुम होशियारी कर रहे क्या? अरे गधे का निकालो बादल उठने झाले खराब. नहीं, विरोध नहीं नोंदी जाता. ये तो मनमानी कारोबार है, हम भी सरकार में, यांचं रेकॉर्डवर घ्यायचं. सरकार में हम भी यहाँ पे कुछ भी गलत होते रहा, नगर विकास तुमको क्या लाइसेंस थोड़ी दे दिया सरकार में है तो? तुमको क्या लाइसेंस थोड़ी दे दिया सरकार में है तो? मैं यहाँ पे मनमानी कारोबार होगा होगा तो मैं खिलाफ जाऊंगा.
हाँ जाओ, कुछ नहीं होता उससे, फर्क अगर नहीं पड़ता। मैं इसके लाऊंगा या नहीं लाऊंगा? अरे जाओ ना, अरे जाओ तो अरे चलो जाओ ना ना। अभी। सागर मैं लाता कि नहीं लाता इसके? ओ सागर भाऊ हाँ। बैठ जाओ सागर भाऊ लाता मैं जा, मनमानी कारोबार करके सत्ता में हम भी है ना। बैठो ना सत्ता में नहीं है तुम। इस पे सत्ता में तुम्हारे नहीं काय मन को से बोले चलने वहाँ वाली है पे? क्या सत्ता? हाँ? तुम्हारे मन से चलने वाली है क्या? सत्ता में हमारे भाग होने होना, कुछ भी लेने के पहले। अरे उस दिन तुम्हारी कोई गरज नहीं है, तुमको जो करना है करो। तुमने बोले, हमने थोड़ी बोले तुमको कि मैं सत्ता में हूँ। मैं तो बोला, छूट में बोला। अरे मेरे को तो अभी मालूम ओ पड़ा। सागर भाई सत्ता में तुमने उस दिन रुकना था ना तुमने नहीं उस दिन रुकना था पूरा विषय समझ के लेना था मैं निषेध करके पहिली चले गया गोष्ट था। पहिली गोष्ट ओ भाऊ बसा तुम चर्चा मत करना अरे इनका काही यायचं कोणता त्याचा लोन नाही घ्यायची मागच्या मीटिंगचा तुमने लोन नहीं लिए तो याद रखना, यहाँ पे अधिकारियों को बोलता मैं। अरे याद रखना म्हणजे तू क्या करने का सरकार के एम्प्लॉइज है, सरकार के एम्प्लॉइज है, सरकार के एम्प्लॉइज। अरे क्या काम कर रहे हो? तुमको बोला सस्पेंड करू नका करो, सस्पेंड करो, जमा क्या करो, सस्पेंड करो, करो। कर दो ना चला बाहर जा मनमानी कर रहे क्या? इससे मांगो मैं, बिल्कुल बिल्कुल दादागिरी करना नहीं। दादागिरी हुशारी करना अधिकारी को क्या नौकर समझ रहे तेरा नौकर नहीं है, उन्होंने प्रामाणिक रहने होना। तेरे से ज्यादा प्रामाणिक है तुम्हारी चल रही ना, तुम्हारा गला कट रहा है, इससे कुछ सभा बोला करा के बाहर जा निकालो ना, निकालो, मजदूरी के लिए सभा करके बाहर निकालो, निकालो। मेरा बिल्कुल विरोध करना। मनमानी कार्रवाई क्या अखबार को बेचने को भी आएगा अखबार को बेचने निकालना है ये सबको पूरा करना है हे व्हिडिओ काल परवाचे आहेत बरं का, हे फार काळ काही जुने व्हिडिओ नाही आहेत, हे काल परवाचे व्हिडिओ। मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं एक एक उदाहरण दाखवतोय, साताऱ्यापासून अकोल्यापर्यंत, ठाण्यापासून मीरा भाईंदर पर्यंत सगळं तुम्हाला दाखवणार आहे। मी तुम्हाला आणखी एक दाखवतो, धाराशिवचं। या धाराशिव मध्ये राणा पाटलाच्या पोराला आत पाठवलं जातं एकनाथ शिंदेंना भेटायला बघा, आणि या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाला काय ती अवस्था हो यांची। म्हणजे खरं तर माझ्या तोंडात एका प्राण्याचं नाव येणार होतं, पण मी तरी सुद्धा माझ्या तोंडावर कंट्रोल करतो, भावना माझ्या अनावर होतात त्या। यांच्या जिल्हा प्रमुखाची काय पातळी, परत पातळी हा शब्द वापरतो बघा, ही पातळी पहा। युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे साहेब, शिंदे साहेबांचं प्रचंड प्रेम आहे। आज जिल्ह्यामध्ये येत असताना धाराशिव महत्वाचा पदाधिकारी आहे। आज पास इथं कुणी बनवले, कुठले निरोप नाहीत, कुणाला पास दिलेत, कुणाला नाही काय माहिती नाही, पाचचा अंक कुठल्या पद्धतीचं नियोजन नाही। आम्हाला साहेबांना बघायचंय, भेटायचंय। साहेब आज सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी जगतात, तर सगळी मोठीच लोक साहेब जाऊन भेटत असतात, तर सर्वसामान्य शिवसैनिकांचं युवा सैनिकांचं काय? शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही, जिल्हा प्रमुखांनी तुम्ही मला हातावरचा काय संबंध आहे? धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी हे असे राडेच राडे पाहायला मिळाले। याची सुरुवात एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधीच पाहायला मिळाली। शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांचं पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत काहींना नजरकैदेत ठेवलं, तर काहींना थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले। अविनाश खापे आणि नितीन पाटलांसह अनेकांना ताब्यात घेतलं। मात्र सर्वाधिक राडा झाला तो विमानतळावर। एकीकडे भाजपचे नेते थाटात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी विमानतळावर जात असताना पोलीस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र रोखत असल्याचं दिसलं। भाजप आमदार राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांसाठी गेट उघडणारे पोलीस शिवसेना नेत्यांसाठी मात्र बंद करत होते। यावरूनच युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली। शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही, मला तुम्ही हात धरू नका, जिल्हा प्रमुखांनी तुम्ही मला हातावरचा काय संबंध आहे? मी येऊ शकत नाही, तुम्हाला मला जन्म टाकत जन्म टाकत येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही। शिवसेना नगराध्यक्षाला मध्ये घेत नाही शिवसेनेच्या तालुक्यात हो ताई, यामध्ये तुम्ही चला, कोण अडवतं बघू तुम्हाला कुठे नाटक लावले काय नाही? एक मिनिट म्हणलं तर इकडे पाटलाचं पोरग यांच्या समोरून आज जात बघा। भाजपाच्या समोरून तुमची लायकी या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाची काय ठेवली। मी तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवू।
यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या खात्यांच्या चौकशा करतायत, नगर विकासच्या विशेषतः. आता मंत्र्यांचं सोडा, इथे मुख्यमंत्री आणि या उपमुख्यमंत्र्यांच्याच मध्ये हे कसं काय चालू आहे हे तुम्ही सुद्धा पहा. शिंदेच्या खात्यावर फडणवीस भडकले. फायलींवरून रंगलं कुरघोडीचं राजकारण. महायुतीतील संघर्ष आणखी पेटणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीत कुरघोडीची चर्चा रंगलीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्याचं झालं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी